सेमीकंडक्टर म्हणजेच आता ऑक्सिजन बनला आहे, कारण सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत। एवढे प्रॉब्लेम्स येत आहेत की आपल्याला इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स पासून कारपर्यंत डिलिव्हरीसाठी डिले बघायला मिळत आहे। इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सच्या प्राइस गगनाला भिडलेले आहेत। ज्या कंपनीला सेमीकंडक्टर मिळतो त्याचं प्रोडक्शन स्मूथली चालू आहे, पण ज्यांना सेमीकंडक्टर मिळत नाही त्यांचं काय? हे सगळेच इश्यू ओव्हरकम करण्यासाठी आता भारत सुद्धा काही स्टेप्स घेत आहे आणि भारताने ठरवलं की आता सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्येच करायचं। भारत सरकार त्यासाठी बऱ्याच सबसिडीज आणि वेगवेगळे प्लॅन घेऊन आलेला आहे आणि भारतीय कंपन्या आता त्यावर सध्या काम करत आहेत। तायवान हा जगातला सगळ्यात मोठा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरर आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाची कंपनी TSMC जी 54% एकटी कंपनी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग करते। त्याला प्रचंड प्रमाणात मॅनपॉवरची गरज असते, पाण्याची गरज असते, हाय व्होल्ट इलेक्ट्रिसिटीची गरज असते आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा गरजेचं असतं, जे आता सध्या भारतामध्ये क्रिएट करण्याचं काम सुरू आहे आणि सोबतच त्या लेवलची मॅनपॉवर सुद्धा आणि स्किल सुद्धा गरजेचं आहे। यासाठी बऱ्याच कंपन्या आता सध्या काम करणार आहेत, त्यांचा प्लॅन सुरू आहे। फुल फ्लेजनी कुठलीही कंपनी आता सेमीकंडक्टरवर काम करत नाही। सध्या सुरुवात असल्यामुळे अशा काही कंपन्यांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत जे सेमीकंडक्टर फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन काम करू शकतात। त्यामुळे पहिला इन्वेस्ट करताना तुम्हाला विचार करायला हवा, त्याच्या लेवल्स बघायला हव्यात। डायरेक्ट जाऊन कुठल्याही स्टॉकमध्ये इन्वेस्ट करू नका। मौका मिळाला पाहिजे त्यावेळीच आपल्याला चौका मारायचा आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळे पुढे जाण्याआधी मौका आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। सेमीकंडक्टर इंडस्ट्री आता सध्या $24 बिलियन ची आहे, जी 2025 मध्ये $100 बिलियन होणार आहे। कारण जेवढी याची मागणी वाढेल तेवढी इंडस्ट्री वाढेल। सध्या कारचं डिले होणं सुद्धा याच सेमीकंडक्टरवर डिपेंडंट आहे, कारण सेमीकंडक्टर वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे कार्स मॅन्युफॅक्चरिंगवर इफेक्ट होतोय। जेवढे ॲडव्हान्स फीचर तुम्हाला हवेत, जेवढी ऑटोमेटेड कार तुम्हाला हवी, तेवढ्या जास्त प्रमाणात सेमीकंडक्टरची गरज तिकडे भासते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर इम्पोर्ट केले जातात भारतामध्ये बनत नसल्यामुळे। त्यामुळे जे काही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आहेत ते सगळे आपल्याला एकतर डिले भेटणार किंवा सेमीकंडक्टरचा कमी वापर करून त्याचं ऑटोमेशन कमी केलं जाऊ शकतं। इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये तर प्रचंड प्रमाणात सेमीकंडक्टर लागतात, शेकडो हजारो सेमीकंडक्टरची गरज पडू शकते। त्यामुळे सेमीकंडक्टरला किती महत्त्व आहे जास्त मला आता एक्सप्लेन करायला लागणार नाही। डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एक कंपनी आहे जी सेमीकंडक्टरवर सध्या काम करण्याचा प्लॅन करते, कारण यांना खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करावं लागतं। सध्या यांना खूप मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टरची चणचण भासत आहे। मार्केट कॅप आहे 27,000 कोटी रुपयाचं, पीई रेशो 149 जास्त आहे। करंट प्राइस 4,680। ही प्राइस बऱ्याच लोकांना ओव्हर व्हॅल्यूड वाटते, पण नेहमी लक्षात घ्या प्रत्येक वस्तू जी प्रीमियम आहे त्याच्यासाठी थोडा प्रीमियम आपल्याला पे करावा लागतो। क्वालिटी वस्तू आपल्याला क्वालिटी प्राइस मध्येच मिळते, कचरा हा कचरा प्राइस मध्ये मिळतो। पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, ROCE 32.8%, सेल्स ग्रोथ 124% आहे एका वर्षामध्ये। मागील 7 वर्षामध्ये 28.8% सेल्स ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ 5 वर्षामध्ये 35.9%। दी बेस्ट आहे, सेल्स ग्रोथ बेस्ट आहे। प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर ते थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळतं, 34.5%। डिव्हिडंड यील्ड सुद्धा कमी आहे, 0.02%। प्राइस वर नजर फिरवली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, मागच्या 3 वर्षाचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय। 2019 मध्ये ही प्राइस मुवमेंट बघू शकता, 300, 400, मॅक्सिमम 450, 500 पर्यंत ही मुवमेंट सुरू होती 2019 मध्ये आणि सध्या याची प्राइस 5,000 क्रॉस करून 5,500 पर्यंत पोहोचली। इथे अराउंड 2019 मध्ये 500 रुपयाचा स्टॉक हा डायरेक्ट 5,000 वर पोहोचलेला आहे 2022 मध्ये। वर्ष झालेत फक्त 3 वर्षामध्ये हा स्टॉक 10x वाढलेला आहे, 10 पटीने याने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत। आता सध्या याच्यामध्ये एक छोटंसं करेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, सो मला वाटतं थोडा वेळ आपण वाट बघावी, अजून थोडंसं एक मायनर करेक्शन आलं तर या लेवलपासून वगैरे आपण इन्व्हेस्ट करायला सुरू करू शकतो। 4,000चा शुभ आकडा आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतं, पण वेट अँड वॉच काय होतं, कदाचित त्याच्या खालच्या पण व्हॅल्यूज आपल्याला मिळू शकतात, लेवल्स मिळू शकतात, पण वेट अँड वॉच आपल्याला करावं लागेल आणि चांगल्या लेवल्स बघूनच इन्वेस्ट करावं लागेल। आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मी तुम्हाला सल्ला देईन, 5 स्टेप इन्व्हेस्टिंग खूप महत्त्वाचं आहे। डायरेक्ट इन्व्हेस्ट एखादी मोठी अमाऊंट नका करू,
प्रत्येक डिपला छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करत जा। पुढचा स्टॉक आहे टाटा एलेक्सी। टाटा एलेक्सी सुद्धा खूप महत्त्वाचा स्टॉक आहे, ज्याने प्रचंड प्रमाणात ग्रोथ ऑलरेडी दाखवलेली आहे। टाटा मोटर असेल किंवा JLR असेल, यांना प्रचंड प्रमाणात आता सेमीकंडक्टरची कमतरता भासत आहे, तरी सुद्धा ते यावर ओव्हरकम करत सध्या त्यांची वाटचाल सुरळीत सुरू आहे। तरी सुद्धा पुढे जाऊन अजून जास्त प्रमाणात त्यांना सेमीकंडक्टरची गरज भासेल, कारण टाटा JLR ब्रँडला सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्याकडे घेऊन जात आहे, कारण त्यांना 100% JLRच्या ज्या कार्स आहेत त्या EV बनवायच्या आहेत, पेट्रोल डिझेल कडून त्यांना मूव्ह करायचं आहे। त्याचबरोबर टाटा मोटर्सच्या सुद्धा ज्या कार आहेत त्या सुद्धा त्यांना इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये शिफ्ट करायच्या आहेत मॅक्सिमम। त्यामुळे अजून जास्त सेमीकंडक्टरची गरज भासणार आहे। मॅक्सिमम ऑटोमेशन, मॅक्सिमम सेमीकंडक्टर रिक्वायर्ड हे सिंपल कनेक्शन आहे, त्यामुळे जेवढे जास्त सेमीकंडक्टर लागणार तेवढं जास्त यांना स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करण्यावर फोकस करावं लागणार। कारण आता बघू शकता, एका सिंपल छोट्याशा सेमीकंडक्टरमुळे कंप्लीट बिझनेस ठप्प पडलेला आहे, डिलिव्हरी थांबलेले आहेत। रिक्वायरमेंट असून सुद्धा 6-6 महिने आधी कार बुक करून गप्प बसावं लागतं आणि त्यानंतर कारची डिलिव्हरी होते। काही कारना 1-1, 1.5, 2-2 वर्ष वेटिंग दिलं जातं, हे फक्त आणि फक्त सेमीकंडक्टरमुळेच। तेच आता हे ओव्हरकम करेल टाटा एलेक्सी। टाटा एलेक्सी सुद्धा सेमीकंडक्टर बनवण्याकडे फोकस करणार आहे, ज्याचं मार्केट कॅप आहे 43,721 कोटी रुपयाचं। करंट प्राइस 7,000 रुपये सुरू आहे। याने हाय गाठला होता 7,800चा आणि लो होता 2,408चा। जवळपास हा 3 पटीने वाढलेला स्टॉक आहे। PE रेशो 86 आहे। ROCE आहे 40%, सेल्स ग्रोथ 32% आहे। 7 वर्षामध्ये सेल्स ग्रोथ 13% आणि 5 वर्षामध्ये 11%। डिसेंट आहे, खूप चांगलं म्हणता येणार नाही, पण ॲव्हरेज आहे, सुरू आहे सुरळीत। नेट प्रॉफिट 505 कोटी रुपयाचं। EPS आहे 81.1, प्रमोटर होल्डिंग 44% आहे आणि प्लेज काहीही नाही, ही एक चांगली गोष्ट आहे। प्राइस टू अर्निंग आहे 86.7। स्टॉकची मुवमेंट जर बघितली तर 2019 साली 800-900च्या आसपास ट्रेड करणारा 600 रुपयापर्यंत आलेला हा स्टॉक डायरेक्ट 7,000 रुपये क्रॉस करून तो वर जातोय। अप्रॉक्सिमेट याची व्हॅल्यू 2019 मध्ये आपण पकडून चालू 900 रुपये आणि आता सध्या हा ट्रेड करतोय 2022 मध्ये 7,000 रुपयाला। सो मला वाटतं थोडासा एक पुलबॅक यायला हवा, याच्यामध्ये आता लगेच इन्व्हेस्ट करणं थोडंसं गडबड केल्यासारखं ठरेल, त्यामुळे थोडा आपण याला वेळ देऊ, एक मायनर करेक्शनची वाट बघू आणि मायनर करेक्शन नंतर पुन्हा 5 स्टेप इन्व्हेस्टिंग नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे। पुढचा स्टॉक आहे मॉसशिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड। या स्टॉकचं मार्केट कॅप आहे 1,359 कोटी रुपयाचं। छोटा स्टॉक आहे। करंट प्राइस आहे 84.9, याने हाय गाठला होता 101 रुपयाचा आणि लो आहे 14 रुपयाचा। 101 वरून 84 थोडंसं करेक्शन प्राइस मध्ये झालेलं आहे, पुढे मी तुम्हाला दाखवेन। PE रेशो 316, डायरेक्ट ढगात PE रेशो आहे, त्यामुळे थोडीशी रिस्क याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। बुक व्हॅल्यू 3.63, ROCE मायनस मध्ये आहे, ROE पण मायनस मध्ये आहे। कंपनी नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर फक्त 4 कोटीचा आहे। फेस व्हॅल्यू 2 आहे। सेल्स ग्रोथ 5 वर्षाची 81% आहे, क्वाईट इम्प्रेसिव्ह। त्याचबरोबर 7 वर्षाची सेल्स ग्रोथ 45% आहे आणि प्रमोटर होल्डिंग 55% आहे। लास्ट इयर सेल्स ग्रोथ 42% आहे। सेल्स ग्रोथ इम्प्रेसिव्ह आहे 5 वर्षाची आणि इवन 7 वर्षाची सुद्धा, त्यामुळे कंपनी चांगल्या प्रकारे सेल करत आहे, सो दॅट आपण विचार याचाही करू शकतो। नॉर्मली जर आता आपण चार्ट बघितला तर 20 रुपये, 18, 17 रुपये हा 2019 मध्ये ट्रेड करत होता। 2020 मध्ये तर 7, 8, 9, 10 रुपयापर्यंत ट्रेड करणारा हा स्टॉक डायरेक्ट आता 90 रुपयाला जाऊन पोहोचलाय। सिंपली इकडे बघू शकता 2019 मध्ये 20 रुपयाचा स्टॉक आता डायरेक्ट 90 रुपीज 2022 मध्ये। थोडंसं मी झूम करून जर तुम्हाला दाखवलं तर अजून काही कन्सेप्ट क्लिअर होतील। या लेवलला जो स्टॉक ट्रेड करत होता तो 90 रुपयावरून डायरेक्ट त्याने आता लो गाठला आहे, आसपास आलेला आहे 80 रुपयाच्या। मे बी हा अजून थोडा करेक्ट होऊ शकतो, मार्केट सेंटिमेंट सध्या निगेटिव्ह असल्यामुळे मायनर अजून करेक्शन पाहायला मिळेल। एक छोटा प्रीमियम आपण यामध्ये ऍड करू शकतो, पण माझ्या म्हणण्यानुसार हा स्टॉक थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आहे। तुम्हाला स्मॉल कॅप पाहिजे ठीक आहे, पण हा स्टॉक सध्या मला ओव्हर व्हॅल्यूड वाटतोय, त्यामुळे तुम्ही विचार करायचा आहे, योग्य प्राइसला आल्यानंतरच त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे। पुढचा स्टॉक आहे वेदांता लिमिटेड। हा स्टॉक सुद्धा खूप चांगला आहे आणि महत्त्वाची गोष्ट कंपनी वेल इस्टॅब्लिश्ड आहे, नावारूपाला आलेली कंपनी आहे। डिलिस्टिंग सुद्धा त्यांचं फेल गेलं होतं, ती स्टोरी तुम्हाला माहिती असेल, माहिती नसेल तर कमेंट करा। वेदांताच्या डिलिस्टिंगवर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवू शकतो,
आणि पुढे यांचं काय होऊ शकतं यावर सुद्धा आपण चर्चा करू शकतो। सध्या यांचं मार्केट कॅप आहे 1,16,000 कोटी रुपयाचं। मॅक्सिमम मला वाटतं या सगळ्या आतापर्यंत बघितलेल्या कंपन्यांमध्ये जास्त मार्केट कॅप यांचंच आहे। करंट प्राइस 314 आहे, लो होता 160 रुपयाचा आणि हाय आता 386 रुपयाचा आहे। याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आलेलं आपल्याला बघायला मिळतं। 86 वरून डायरेक्ट 14 रुपयावर हा स्टॉक पोहोचला आहे। अराउंड 70 रुपयाने हा स्टॉक खाली आलेला आहे, 70-72 रुपयाने। त्यामुळे आता आपण याचा विचार करायला हरकत नाही। पी रेशो 6.14 आहे, डिसेंट आहे, काहीच हरकत नाही। सेल्स ग्रोथ 40% आहे, दी बेस्ट म्हणू शकतो। पण 5 वर्षामध्ये फक्त 6.5% सेल्स ग्रोथ, नॉट एन इम्प्रेसिव्ह फिगर। 7 वर्षामध्ये फक्त 4% सेल्स ग्रोथ, ही सुद्धा इम्प्रेसिव्ह फिगर नाही। ही वाढते का? कारण कोविडमुळे सगळा घोळ झाला होता 2020 मध्ये आणि त्याच्यानंतर ज्यामुळे सेल्स वाढला तो कंपेअर केला जातो मागच्या वर्षीबरोबर, म्हणून आता सेल्स ग्रोथ खूप जास्त वाटते। प्रमोटर होल्डिंग 70% आहे, चांगली गोष्ट आहे। पण प्लेज पर्सेंटेज 100% स्टॉक यांनी प्लेज केलेले आहेत, ही सुद्धा एक खूप मोठी निगेटिव्ह गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट नाही। त्यामुळे ही रिस्क आहे। ईपीएस आहे 50, प्राइस टू अर्निंग 6.15 पाहायला मिळतो। डिव्हिडंड यील्ड खूप छान आहे 10.2%चा। स्टॉकची प्राइस जर बघितली तर 2019 मध्ये 150-170च्या दरम्यान ट्रेड करणारा हा स्टॉक डायरेक्ट 60 वर येऊन पोहोचला होता, 100च्या आसपास ट्रेड करत होता आणि डायरेक्ट तो आता 350 ला जाऊन पोहोचला। इकडे बघू शकता 2019 मध्ये 150 रुपये प्राइस होती, इथे डायरेक्ट तो 70, 80, 90 याच रेंजमध्ये ट्रेड करत होता। आपण मानून चालू 100 रुपीज, आता डायरेक्ट तो 2022 मध्ये 350 पर्यंत पोहोचला आहे आणि आता ऑलरेडी आपण बघितलं आहे 316 रुपयावर हा सध्या ट्रेड करतोय। मे बी अजून मायनर करेक्शन याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो। या लेवलला 270-60 रुपयाच्या लेवलपासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो, डिपेंड ऑन दी सिच्युएशन असेल। पुढचा स्टॉक आहे रतनशहा इंटरनॅशनल। याच्यामध्ये बघू शकता मार्केट कॅप हा स्मॉल कॅप स्टॉक आहे, 326 कोटी रुपयाचं मार्केट कॅप आहे। करंट प्राइस 468 आहे, याने लो गाठला होता 30 रुपयाचा। 30 वरून डायरेक्ट हा 468 वर पोहोचला। याचा पी रेशो 124 आहे, सेल्स ग्रोथ 47% आहे। 5 वर्षामध्ये जीव तोड मेहनत केली यांनी दिसते, फक्त 0.76% ग्रोथ आहे, कंपनीमध्ये चांगली ग्रोथ नाही। 7 वर्षामध्ये 4.28% ची ग्रोथ 7 वर्षामध्ये। प्रमोटर होल्डिंग 71%, डिसेंट आहे। प्राइस टू अर्निंग 124 आपल्याला पाहायला मिळतोय। ईपीएस 3.55 आहे आणि आरओई 5.53, आरओसीई 9.43। रिस्क है तो इस्क है म्हणू शकता तुम्ही। इकडे 37-38 रुपयाचा स्टॉक डायरेक्ट 450 रुपयावर पोहोचलाय। इकडे बघू शकता 35 रुपये 2019 मध्ये आणि डायरेक्ट आता 500 रुपये 2022 मध्ये। प्रचंड ग्रोथ आहे आणि प्रचंड रिस्क पण आहे। डोळे झाकून इन्व्हेस्ट कराल तर फसाल, मी गॅरंटी देऊन सांगू शकतोय। फक्त विचार करून योग्य लेवल बघून आपण यामध्ये एंट्री घेऊ शकतो, थोडंफार प्रॉफिट घेऊन बाहेर पण पडू शकतो किंवा कंपनीच्या न्यूज बेसवर आपण पुढचे डिसिजन घेऊ शकतो। सध्या डायरेक्ट प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे। फायनान्शियल फिगर एवढ्या इम्प्रेसिव्ह नाहीत की एवढा हा स्टॉक वाढावा, पण वाढतोय। थोडीशी ऑपरेटर बाबांची पण कृपा असू शकते, त्यामुळे सध्या तरी हा सेमीकंडक्टरवर काम करणार म्हणून याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळत आहे। आपण वेट अँड वॉचची भूमिका घेऊ शकतो आणि योग्य लेवलला इन्व्हेस्ट करू शकतो। पुढचा स्टॉक आहे ज्याच्या नावातच सेमीकंडक्टर आहे, SPEL सेमीकंडक्टर लिमिटेड। मार्केट कॅप 397 कोटी रुपये। पेनी स्टॉक, तुमचा आवडता स्टॉक म्हणजे पेनी स्टॉक। आता सध्या करंट प्राइस त्याची 86 रुपये सुरू आहे, हाय गाठला होता 99 रुपयाचा, 10 रुपयाचा याचा लो होता। 1 वर्षातल्या सगळ्या फिगर्स आहेत। आरओसीई सेल्स ग्रोथ मायनस मध्ये, लाज वाटली पाहिजे यांना, सेल्स ग्रोथ मायनस मध्ये 64%। 7 वर्षाची सेल्स ग्रोथ सुद्धा मायनस मध्ये, सेल्स ग्रोथ 5 वर्षाची सुद्धा मायनस मध्ये, म्हणजे अनेक वर्ष विमान खालीच उतरत आहे, डायरेक्ट जमिनीच्या आत जाण्याचा प्रयत्न करत आहे। पण पेनी स्टॉक आहे, सेमीकंडक्टर वाला आहे, नावात सुद्धा सेमीकंडक्टर आहे, म्हणून मी बाय करणार। असे सुद्धा खूप विद्वान लोक आपल्यामध्ये आहेत जे इन्व्हेस्ट करत आहेत। आरओई पण -7.81 आहे आणि ईपीएस सुद्धा -2.69 आहे। प्रमोटर होल्डिंग जवळपास 59-60% आहे, पण कंपनी रिस्की आहे, दॅट इज फॉर शुअर। पण वाहत्या गंगेमध्ये तुम्हाला हात धुवून घ्यायचा असेल तर घेऊ शकता, शॉर्ट टर्मसाठी विचार करू शकता। पैसा कमवायचा, बाहेर पडायचं, सिंपल लॉजिक। कुठल्याही भावना या कंपनीसोबत जोडल्या गेल्या नाही पाहिजेत। लॉंग टर्मचा सुद्धा विचार यामध्ये नका करू। शॉर्ट टर्ममध्ये सेमीकंडक्टरचा बोलबाला चालू आहे, तोपर्यंत यामधून प्रॉफिट मिळवून एन्जॉय करू शकता।
6 रुपयापासून 4 रुपयापासून हा ट्रेड करणारा स्टॉक डायरेक्ट 95-96 रुपयाला जातो, इकडे बघू शकता। याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये ग्रोथ झालेली आहे। 6 रुपये याची प्राइस होती 2019 मध्ये आणि 2022 मध्ये हा पोहोचला डायरेक्ट 95 रुपयाला। डायरेक्ट याच्यामध्ये ग्रोथ जर तुम्ही बघितली तर 20 पटीने झालेली आहे, खूप मोठी ग्रोथ आहे। पण वेळ मिळेल त्यावेळी एंट्री घ्या, योग्य वेळी बाहेर पडा, हेच मी तुम्हाला सांगेन। आणि हे जेवढे स्टॉक आहेत मी सांगितलेले प्रत्येक स्टॉक आता मार्केट वर असल्यामुळे यांची हाईप असल्यामुळे सगळे स्टॉक वरच्या लेवलला आहेत। योग्य वेळ बघितल्याशिवाय इन्व्हेस्ट करू नका आणि फसू नका, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पेनी स्टॉक तर मी तुम्हाला सांगितले आणि क्वालिटी स्टॉक पण सांगितले। एखाद्या क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं तर थोडा वेळ वाट बघून आपण त्यामधून परत ॲव्हरेजिंग करून ग्रोथ आल्यानंतर बाहेर पडू शकतो, पण फालतू स्टॉकमध्ये अडकल्यानंतर बाहेर पडणं कठीण होतं। त्यामुळे डिसिजन योग्य घेणं खूप गरजेचं आहे। आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण मी अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।